हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या सगळ्यांना महाभारत माहिती आहे. महाभारतामध्ये एक कॅरेक्टर, एक पात्र आहे संजयाचं. हा संजय काय करत होता तर आपल्या राजमहालामध्ये थांबून तो गांधारी आणि धृतराष्ट्रांना कुरुक्षेत्रावरती चाललेल्या युद्धाचं वर्णन करत होता. संजयाकडं ही शक्ती कुठून आली याबद्दल अनेकदा बोललं जातं, चर्चा होते. ज्याला आपण म्हणतो अतींद्रिय शक्ती, सिक्स सेन्स असं जे आपण काही म्हणतो, काही लोक त्याला टेलिपथी म्हणतात. ही नेमकी कला आहे, शास्त्र आहे, विज्ञान आहे, याच्याबद्दल अनेक ठिकाणी लिहून आलेला आहे. पण आज त्याचाच एक वेगळा प्रकार किंवा त्याचाच एक नमुना कोल्हापुरामध्ये सुद्धा बघायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपूर्वी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरती सातत्यानं एका मुलीची बातमी दाखवली जात होती. त्याच्यामध्ये ती मुलगी डोळे बांधून आपल्या समोर असलेलं पुस्तक वाचू शकते किंवा डोळे बांधल्यानंतरही आपल्या समोर कोणती व्यक्ती आहे, कोणाचा फोटो आहे हे ओळखू शकते, याबाबतची ती बातमी होती. आणि जेव्हा मी याबद्दल माहिती घेतली तेव्हा कोल्हापुरातही अशा पद्धतीची मुलं आहेत, त्यांना अशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं असं मला समजलं. आणि त्या एका इंटरेस्टिंग विषयावरती आज मी आपल्या सगळ्यांशी बोलणार आहे. आणि त्यासाठी त्या क्षेत्रामध्ये काम करणारे प्रशिक्षक आणि मुलं यांना आम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे. सिक्स सेन्स किंवा अतींद्रिय शक्ती आणि त्याचा चांगल्या गोष्टीसाठी वापर कशा पद्धतीनं केला जातो याच्याबाबत मला जाणून घ्यायचंय. आणि याच्यासाठी मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन नावाची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना आज आपण समजून घेऊया. आज आमच्या स्टुडिओमध्ये मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन या पद्धतीमध्ये काम करणारे लोक आलेले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांनाच सांगतो की त्यांनी आपली ओळख करून द्यावी. सर्वप्रथम आपल्यापासून. सर, मी सुनील पाटील. ब्रेन संकेत ही आमची कंपनी आहे, सांगलीमध्ये कार्यरत आहे. आणि ह्या कंपनीच्या अंतर्गतच आम्ही मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन आणि DMIT, ज्याचा अर्थ डर्मॅटोग्लायपिक्स मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट, जे मुलांच्या फिंगरप्रिंटच्या आधारे आम्ही त्यांचा पूर्ण कल सांगतो की त्यांचं शिक्षणाची पद्धत कशी आहे, काय आहे, आम्ही पूर्ण डिटेल सांगतो. मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन ही कार्यशाळा ऍक्च्युली पुण्याहून मनाली केतकर मॅडम आहेत, ज्या MK's जिनियस म्हणून त्यांची संस्था आहे, त्यांच्या अंतर्गत आम्ही हे करतो. आपल्या भागात सांगली आणि कोल्हापूर परिसरात आतापर्यंत एक 300 पेक्षा जास्त विद्यार्थी ह्याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि हे 100% सक्सेस झालेले आहेत. हे सक्सेस होणे म्हणजे काय, 6 ते 16 वयोगट. नाही, ते आपण त्याकडे नंतर येऊया. पण मला सांगा, मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन ही कार्यशाळा कोल्हापुरामध्ये घेण्याचं काम तुम्ही करता? बरोबर सर. ठीक आहे. नमस्कार, माझं नाव महेश देशपांडे. मी आणि सुनील पाटील साहेब आम्ही जवळपास गेले 9 वर्ष एका इन्शुरन्स या क्षेत्रामध्ये एकत्र काम करतोय. आणि हेच काम करत असताना ज्या वेळेला आम्ही पुण्यामध्ये गेलो होतो त्यावेळेला आम्हाला अशीच एका व्यक्तीकडून माहिती कळाली की मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन आणि मिड ब्रेन ऍक्टिव्हेशनच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी पुण्यामध्ये एक संस्था करते. आम्ही त्या संस्थेला भेट दिली. त्या संस्थेच्या ज्या संचालिका आहेत मनाली केतकर मॅडम, यांना आम्ही जाऊन भेटलो आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर या विषयातला आमचा इंटरेस्ट जो आहे हा वाढत गेला. अच्छा. आणि बेसिकली मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन म्हणजे काय आणि मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन हे खरंच होऊ शकतं का हे त्यांच्याशी बोलल्यानंतर कळलं. आणि त्याच्यानंतर गुगलवरती याचा भरपूर शोध घेण्याचा प्रयत्न केला. मलाही त्या 2 प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत, जाणून घ्यायची आहेत. पण त्यापूर्वी आपले जे आजचे मुख्य आकर्षण आहेत ते हे 2 बालमित्र. तुझं नाव काय? सानिका प्रशांत नाईक. बरं, कितवीला आहेस? मी 5वीला आहे. माझ्या स्कूलचं नाव 7th डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूल. 7th डे हायस्कूल मध्ये आहेस, 5वी मध्ये. बरं, तू? माझं नाव प्रेम सुनील पाटील. मी इयत्ता 9वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी विद्यालय असतं. अच्छा. तुम्ही आता हे जे काही म्हटले त्यानुसार मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन या कोर्स मधले विद्यार्थी आहात, बरोबर ना? काय तुम्हाला नेमकं शिकायला मिळालं? प्रेम, तू सांगू शकशील काय काय शिकलायस तू याच्यामध्ये? डोळे झाकून वाचणे, लांबची वस्तू स्पर्श न करता स्पर्शाला जाणं. बर, तू? मी कलर ते डोळे झाकून ओळखते. म्हणजे डोळे झाकलेले असताना, डोळे बंद असतानाही तुझ्या समोर असलेली वस्तू किंवा जे ऑब्जेक्ट आहे त्याचा रंग काय आहे तू सांगू शकतेस, किंवा त्याची ठेवण काय आहे. म्हणजे एखादी व्यक्ती उभारली असेल तर त्याची क्रिया काय चालू आहे तू सांगू शकतेस, बरोबर ना? मला तुमच्याकडे पाटील सर, आता या मुलांनी सांगितलं, पण मुळात मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन हे मगाशी तुम्ही बोलत असताना ज्या पद्धतीने की कार्यशाळा असते, तर ही कार्यशाळा किती दिवसांची असते आणि मुळात याचं स्वरूप काय असतं, कशा पद्धतीनं ट्रेनिंग दिलं जातं?
प्रत्येकाच्या लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन हा प्रत्येकाकडे असतो. हा लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेनच्या मध्ये एक पिनाल ग्लँड असतो. हा पूर्वी जसं तुम्ही महाभारताचं उदाहरण दिला संजय, त्यावेळी हा जो पिनाल ग्लँड हा फार मोठा होता, पण त्याचा वापर कमी कमी होत गेल्यामुळे तो आता हरभरा डाळी एवढा झालेला आहे. आणि जे वय आहे 4 ते 16, 18 वयोगटापर्यंत हे मुलांचं ऍक्टिव्हेशन होऊ शकतं. अगदी तुमच्या आमच्या वयाचं पण होऊ शकतं, पण त्याला अथक परिश्रम आहेत, भरपूर त्याला कष्ट करावं लागेल आपल्याला. 1 तासभर मेडिटेशन मध्ये बसल्यानंतर आपल्याला पण ह्या साध्य होतील गोष्टी. पण ह्यांचं जे वय आहे, ह्यांचे माइंड एकदम ब्लँक होतात आणि हे तिथं त्या कार्यशाळेत लगेच ऍक्टिव्ह होऊन जातात. फक्त 4 तासाची कार्यशाळा असते, ज्या ह्या मनाली केतकर मॅडम घेतात. बऱ्याच कंपन्या आहेत, बरेच यामध्ये काम करणार आहेत, पण ही 3 दिवस 5 दिवसांची कार्यशाळा असते. पण आमची ही एकमेव कार्यशाळा अशी आहे वर्ल्डमध्ये, आम्हाला तर असं म्हणायचं की ज्या मॅडम आहेत मनाली केतकर, ह्या 4 तासामध्ये ही मुलं ऍक्टिव्ह करतात. 4 तासानंतर तुमच्या समोरच तुमच्या मुलाचा डेमो दाखवला जातो. की मला सांगा, असं म्हटलं जातं की प्रत्येक मुलाचा IQ वेगळा असतो किंवा त्याची ग्रास्पिंग कॅपॅसिटी वेगळी असू शकते. मग जेव्हा 4 ते 16 वयोगटातील मुलं तुमच्या समोर येतात, तेव्हा त्यांना मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन करताना सुद्धा कमी अधिक कालावधी का नाही लागत? नाही, सर्वांना सेम लागतो, कारण तो जो लोब आहे, जो पिनाल ग्लँड आहे, तो सगळ्यांचा ऍक्टिव्ह त्या 4 तासाच्या कार्यशाळेमध्ये होतो. काही पिक्चर्स असतात, व्हिडिओज असतात आणि कलर्सच्या कॉम्बिनेशन्समुळे ही मुलं तुर्त लगेच ऍक्टिव्ह होऊन जातात. आणि मग ते ऍक्टिव्हेशन झालेलं किती काळ टिकतो इफेक्ट त्याचा? लाईफ टाईम. कारण त्याला फक्त रोज सकाळी 2 मिनिटं ब्रिदिंग करायचं आहे. एक ब्रिदिंगची एक स्टेप असते, रोज सकाळी आंघोळ झाल्या खुर्चीवर बसून त्यांना ही ब्रिदिंग करून घ्यायचं आहे. लाईफ टाईम त्यांच्यासाठी उपयोगी पडणार. पण मला सांगा, आता प्रेम आणखीन सानिका, तुम्ही दोघेही डोळे मिटून समोर हातात एखाद्यानं पुस्तक दिलं असेल तर त्यावर काय लिहिले तुम्ही वाचू शकता. पण मग याचा उपयोग तुम्हाला परीक्षेमध्ये होऊ शकेल की? हे तुम्हाला कॉपी करण्यासाठी एक वेगळा मार्ग मिळू शकतो असं वाटत नाही? नाही, ते म्हणजे असे बाद गोष्टीसाठी वापरायला अलाउड नसते, ते आपल्याला दिसतच नाही. हो, म्हणजे चांगल्या गोष्टीसाठीच त्याचा वापर केला पाहिजे. मला आता याच्याबद्दल एक प्रयोग करून बघायचा आहे. आता आपण सगळे बोललो, पण आमच्या प्रेक्षकांना नेमकं तुम्ही काय करता हे बघण्याची उत्सुकता आहे मला देखील आहे. त्यामुळे तुम्ही दोघांनीही आपापल्या डोळ्यांवरती ही जाड काळी पट्टी बांधायची. ठीक आहे, बांधा. मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन ही पद्धती किंवा ही कला नेमकी काय आहे, त्यामागचं सायन्स काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आता एक आपण प्रयोग करणार आहोत. आता माझ्यासोबत असलेले सानिका आणि प्रेम या दोघांचेही डोळे बांधलेले आहेत. त्यांच्या डोळ्यावरती जाड काळं कापड आहे, त्यांना आता काही दिसत नाहीये. आणि अशा वेळेला मी त्यांना त्यांच्या समोर त्यांना माहीत नसलेलं एक पुस्तक मी आता आणलेलं आहे. त्या पुस्तकावरती जो एक फोटो आहे, तो फोटो नेमका काय आहे तो त्यांनी ओळखायचा आहे. मी तो फोटो त्यांच्या समोर धरतो. पहिल्यांदा सानिका, तुझ्या समोर मी फोटो धरलेला आहे. तो फोटो काय आहे तू मला सांगायचंय. आणि त्या फोटोच्या वरती डाव्या बाजूला जे लिहिलेलं आहे ते काय लिहिले ते मला तू सांगायचंयस. तो फोटो हनुमानचा आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला द्रोणागिरी लिहिले, बरोबर. आणि त्याच्या खालच्या बाजूला पंचमुखी हनुमान लिहिले. म्हणजेच तो हनुमान 5 तोंडाचा आहे, बरोबर आहे ना? त्याच्यामध्ये त्या हनुमानाच्या एका बाजूला एका वेगळ्या पशुचा चेहरा आहे. तो काय सांगता येईल? ह्या बाजूला कुठल्या एका बाजूला सांग. ठीक आहे, लॉयन आहे, बरोबर. हॉर्स सिंहाचा चेहरा आहे, घोड्याचा चेहरा आहे, आणि ह्या साईडला ग्रीन कलरचा कोणता तर माणूस आहे, बरोबर. आणि ब्लू कलरचा आहे. ब्ल्यू कलरचा काय सांगता येईल? वराह, बरोबर. व्हेरी गुड, शाबास. आता माझ्यासोबत जो आहे आणखीन एक मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन झालेला असा प्रेम, मी आता तुझ्या समोर जे धरणार आहे ते काय तू मला सांगायचंस. एक फोटो आहे, खालच्या साईडला पंत्या लावलेल्या आहेत, नंतर तिकडं वर देवाचा फोटो आहे आणि त्याच्या खाली पण पंत्या लावलेल्या आहेत. अगदी बरोबर, व्हेरी गुड. मिड ब्रेन ऍक्टिव्हेशनची आणखीन एक मला एक उत्सुकतेपोटी एक प्रयोग करून घ्यायचा त्यांच्याकडून. मी आता पुन्हा एकदा विचारणार आहे प्रेम तुलाच. माझ्या हातामध्ये एक वस्तू आहे, गणपतीची मूर्ती आहे आणि त्याच्या हातात एक असं
दोरी आहे कोणती तर. बर सानिका, तू सांगू शकशील त्या गणपतीच्या मूर्तीच्या अंगावरती कुठल्या रंगाचा आभूषण आहे? सिल्वर आणि एक दोरी आहे ती रेड कलरची, रेड गोल्डन. रेड गोल्डन, बरोबर, अगदी बरोबर. माझी उत्सुकता संपत नाही आहे, तेव्हा मला अजून एक त्यांना एक विचारायचं वाटतंय की नेमकी ही वस्तू काय आहे ते शोधू शकतात का, बघूया आपण. सानिका, तुझ्या समोर मी एखादा वस्तू धरलेली आहे, काय आहे सांगू शकशील? काय आहे? बी न्यूजचा कार्ड आहे. बी न्यूजचं कार्ड आहे. व्हेरी गुड. बी न्यूजचा लोगो कोणत्या रंगाचा आहे सांगू शकशील का? ब्लू. ब्ल्यू. बर, मला वाटतं की संजय जो महाभारतामध्ये होता त्याचे खऱ्या अर्थानं हे वारसदार आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. प्रेम, माझा संपूर्ण जो काही या कार्यक्रमाचा वेळ आहे तो बघता या सेगमेंट मधला हा शेवटचा प्रश्न, माझ्या हातात काय आहे? पेन आहे, वरच्या साईडला रेड कलर आहे आणि खाली ब्ल्यू कलर आहे. क्या बात आहे. माझ्या हातामध्ये आता एक जो फोटो आहे, जो फोटो मगाशी मी प्रेमला दाखवला होता, तोच फोटो मी आता सानिकाच्या हातात देणार आहे आणि तिला नेमकं काय जाणवतंय हे मला जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. सानिका, तुझ्या हातात मी हा फोटो देतोय. काय जाणवते तुला? काय झालं? त्याग आहे. तिथं या फोटोमध्ये पणत्या आहेत, मेणबत्त्या आहेत आणि त्या पेटवलेल्या, प्रज्वलित केलेल्या आहेत. तुला ते भाजलं? त्याची धग जाणवली? सर, मला तुम्हाला विचारायचंय की अशा पद्धतीचा जो काही त्यातनं ती जी काही त्यातली ऊर्जा असते किंवा त्याच्यामध्ये त्यातनं निर्माण होणारी जी काही एनर्जी असते ती यांना जाणवते? हा सर, पण म्हणजे त्याचा स्पर्श जाणवतो ना? हा, 100% जाणवतो. पण म्हणजे मी आता जर त्यांच्या हातामध्ये जर एखादा बर्फाचा तुकडा दिला असता तर तो गार वाटणार, कारण तो स्पर्श होणार. पण मी बर्फाचा फोटो दिला तरी सुद्धा त्यांना थंड जाणवणार, थंडी वाजणार त्यांना. मी आता दोघांनाही तुमच्या डोळ्यावरचे पहिल्यांदा आधी कापड काढा असं सांगतो. खरं तर त्यांचे पाय धरावेत अशी माझी इच्छा आहे, पण आधी तुर्तास तुम्ही कापड काढा दोघांनीही. पुन्हा एकदा आपण मिड ब्रेन कडे वळूया. महेश, मगाशी तुम्ही सांगत होता की मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन याच्यामुळं अंतर्मनातल्या चेतना जागृत होतात. पण हे करत असताना मुलांवरती काही मानसिक ताण पडतो का किंवा त्याचा शारीरिक कुठेतरी नंतर थकवा जाणवतो का त्यांना? अच्छा, नाही, असा कुठलाही थकवा जाणवत नाही. बेसिकली हे आहे काय, हे प्रत्येक जणच करू शकतो की आपण सगळ्यांच्या मध्ये त्या गोष्टी सुप्तावस्थेत असतातच की वासानं बघणं किंवा कानानं बघणं किंवा स्पर्शाने बघणं, या गोष्टी आपल्या प्रत्येकाकडे असतात. पण जसं मूल लहानाचं मोठं होत जातो हळूहळू, तसं पालकच अरे तू इकडे जाऊ नको, तू तिकडे जाऊ नको, तू हे करू नको, त्या हळूहळू त्या गोष्टी त्याच्या सुप्तावस्थेत जातात. त्याच या मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन मधून ते ऍक्टिव्हेट केल्या जातात. जसं आता आपण बघितलं की तिला ते जाणवलं त्याची आग. असं वेगवेगळ्या मुलांना वेगवेगळ्या गोष्टी तिथे जाणवायला लागतात. म्हणजे लाल रंग बघितल्यानंतर कुणाला तरी चटणीचा वास येतो, कुणाला तरी आगीचा सेन्स येतो तिथं, किंवा एखादा पिवळा रंग बघितल्यानंतर कुणाला तरी कच्च्या लिंबूचा वास येतो किंवा कुणाला तरी आंब्याचा वास येतो. असे वेगवेगळे सेन्स त्यांना तिथं त्यांच्या डोक्यामध्ये त्यावेळेला जाणवायला लागतात आणि त्यामुळेच ह्या गोष्टी ते ओळखू शकतात. ऍक्च्युली हे सगळं जे आता आपण बघतोय हे सगळे त्याचे दृश्य परिणाम आहेत आणि त्याचे आतले जे परिणाम आहेत, म्हणजे ज्याचा ह्याचा फायदा, हे काही जादू आहे का तर बिलकुल नाही. म्हणजे हे आपल्याला असं करून याचं कुठलंही असल्या मार्केटिंग नाही करायचं. पण याचा या मुलांना होणारा जो फायदा आहे हा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्याकडं, सबकॉन्शियस माइंडचं रिडिंग जे आहे हे रिडिंग ओपन होण्याकडं, ओव्हरऑल त्यांच्या अभ्यासामध्ये, त्यांच्या खेळामध्ये त्यांचं अधिकाधिक लक्ष जाऊन ते त्यावरती चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करतील. पण असं होत नाही का की या त्यांच्या जे काही त्यांची तुम्ही मगाशी म्हटलात ती एक काय म्हणतात पिनियल ग्लँड, ती ओपन झाल्यानंतर त्यांचं बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होऊन या कलेकडे जास्ती फोकस करण्याचं कल वाढत नाही का त्यांचा? नाही, बाकीच्या गोष्टीकडे म्हणण्यापेक्षा पूर्ण जे लाईफ मध्ये जे होणार आहे त्या सर्व गोष्टीकडे त्यांचा त्या चांगला पॉझिटिव्ह कल चालू होतो. म्हणजे ठराविक गोष्टीकडेच असं नाही किंवा हा कुठला म्हणजे जादूचे प्रयोग नाही, ते आता सर म्हणले. पूर्ण त्यांच्या अभ्यासातली जी प्रगती आहे, म्हणजे आतापर्यंतची जेवढी मुलं आहेत त्या सगळ्यांच्यातच ही प्रगती आपल्याला दिसलेली आहे. अगदी पैकीच्या पैकी मार्क मुलांना पडलेले आहेत. ज्या पद्धतीनं म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलात की याच्या पुढची जी काही स्टेज आहे त्यानुसार ते या स्टुडिओच्या बाहेर काय चालू आहे, बाहेर काय हालचाल चालू आहे ते सांगू शकतात. किंवा मगाशी तुम्ही म्हटलात की एखाद्या वस्तूचा त्यांना वास दिला, स्मेल दिला, तर त्याच्या आधारे ती वस्तू कुठे ठेवली आहे हे ते शोधू शकतात, त्याचा माग काढू शकतात.
मग असं जर असेल तर भारतीय सैन्य दलामध्ये गुप्तहेर खातं ठेवायची गरजच भासणार नाही. ही मुलंच कदाचित फार मोठी गुप्तहेर म्हणून काम करू शकतील देशासाठी. नक्कीच सर, नक्कीच. एक चांगली सुपरनॅचरल पॉवर आहे की जी त्यांच्यामध्ये आली आणि ती आता ऍक्टिव्हेट झाली असं म्हणायला पाहिजे. पण ही सुपर पॉवर जी आहे ही सुपर पॉवर प्रत्येकामध्ये असते असं तुम्ही म्हणता. बरोबर. पण मग आज इतक्या वर्षामध्ये याचा प्रचार प्रसार थोडा का नाही झाला? मग नाही, भारताबाहेर याचा प्रचार प्रसार भरपूर झालेला आहे आणि त्याच मॅडमच्या 20-22 वर्ष याचं पूर्ण ज्ञान घेऊन आपल्या भारतात आल्या आणि हे पूर्ण आता त्यांनी इथं भारतामध्ये काम चालू केलं. पुण्यातून त्यांचं काम असतं. आम्ही हे सगळं अरेंज करतो. सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी ह्या पूर्ण भागात. आमच्या सांगलीमध्ये पण आतापर्यंत एक 10 ते 12 बॅचेस झालेले आहेत. एक 300 ते 350 मुलं आपल्याकडे अशी आहेत जे अशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी करतात. बरं. हां, आणि ते त्यांच्या टोटल लाईफमध्ये म्हणा, टोटल त्यांच्या घरातले वागणे, सगळ्याच गोष्टीमध्ये अतिशय पॉझिटिव्ह बदल दिसत आहेत आणि हे पालकांचे रिप्लायज आहेत. मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन हा एक भन्नाट प्रकार आहे असं माझं तरी मत आहे. आता प्रत्यक्ष या मुलांनी त्याचे काही आपल्याला प्रयोग करून दाखवले आणि मुळात हे एक शास्त्र आहे, ही कला आहे, शास्त्र आहे, थोतांड नाही आहे. आणि मला वाटतं मिड ब्रेन ऍक्टिव्हेशनचा वापर केवळ आणि केवळ चांगल्या गोष्टीसाठीच करता येतो हे या मुलांना सुद्धा माहिती आहे. ही सगळ्यात त्यातली प्लस आणि जमेची बाजू आहे. मला अजूनही या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचंय, मला खूप उत्सुकता आहे. पण त्यापूर्वी घ्या छोटासा ब्रेक, पाहत राहा संवाद प्रतिवाद. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर, पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर, निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त. पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. हे केवळ जाहिरातबाजीसाठीचे शब्द नाहीत. ही आहे वस्तुस्थिती, प्रत्यक्ष अनुभवानंतरची फलनिष्पत्ती. ट्रिपल एनर्जी लिनियर ॲक्सिलेटर विथ इमेज गाइडेड रेडिएशन थेरपी, ब्रॅकीथेरपी मशीन यासह अत्याधुनिक तंत्राद्वारे कॅन्सरला समूळ नष्ट करणारी शस्त्रक्रिया आणि किमोथेरपी. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानामुळे कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आलेल्या रुग्णाला सर्वोत्तम आणि अचूक उपचार मिळतात. अत्याधुनिक तंत्र आणि डॉक्टर सूरज पवार, डॉक्टर रेश्मा पवार यांचं अनुभवी कौशल्य यांचा एकत्रित परिणाम म्हणून शरीराच्या कोणत्याही भागातील कॅन्सरशी सामना होऊ शकतो. गरज आहे तुम्ही जागरूक असण्याची, वेळेवर तपासणी आणि उपचार घेण्याची आणि सकारात्मक विचारांची. कॅन्सर विरुद्धच्या लढाईत सदैव अग्रेसर कोल्हापूर कॅन्सर सेंटर. चला कॅन्सर विरुद्ध एकत्र लढूया, आत्मविश्वासानं सामोरं जाऊया. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर, पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर, निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त. पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर.
संवाद प्रतिवादमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका अत्यंत इंटरेस्टिंग आणि भन्नाट अशा विषयावरती बोलतो आहोत. तो विषय आहे मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन. या मुलांनी मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन केल्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत ते आपल्याला दाखवत आहेत, वेगवेगळे प्रयोग करून दाखवत आहेत. सकृतदर्शनी आपल्याला हे जादूचे प्रयोग वाटतील, पण यामध्ये जादू नाही आहे, तर त्यांच्यामधली जी काही एक अंतर्मनातली शक्ती आहे ती शक्ती जागृत झाल्यानंतर काय होते त्याचे ते दृश्य परिणाम आहेत. म्हणजे ज्याला आपण अतिंद्रिय शक्ती म्हणतो किंवा ज्याला आपण सिक्स सेन्स म्हणतो, तो काय असतो याचं प्रत्यंतर मला आता इथे येते. प्रेम आणखीन सानिका, तुम्ही दोघं जेव्हा एखाद्या गोष्टीचा वेध घेत असता, तुमचे तर डोळे बांधलेले असतात, तुम्हाला दृश्य स्वरूपामध्ये ते दिसत नसतं, तरी सुद्धा तुम्ही काय लिहिले ते वाचू शकता, तो रंग कुठला आहे ते ओळखू शकता. त्यावेळेला तुम्ही नेमकं काय करता, शारीरिक क्रिया तुमच्यात काय होते सानिका? तेव्हा आम्हाला त्या वस्तूचा वास येतो. पण अक्षरांचा वास येतो म्हणजे अ आ इ उ यांना वास आहे? म्हणजे ते अक्षरांचा वास येत नाही आम्हाला, ते हाताने स्पर्श होतं. पण तुमच्यापासून तर ते जे काही लिहिलेली कागद असतो किंवा पुस्तक असतं ते तर तुमच्यापासून लांब असतं, तुम्ही त्याला स्पर्शही करत नाही. म्हणजे तुम्ही मनानं अंतःचक्षून त्याला स्पर्श करता. मी कदाचित मराठीतले थोडेसे बोजड शब्द वापरतोय का? अंतःचक्षू म्हणजे आतले मनातले आपली जी काही एक दृष्टी असती त्यांना तुम्ही स्पर्श करता का? आम्ही आमचा मधला डोळा असतो. अच्छा, म्हणजे शंकराचा जसा मधला डोळा आहे तसा तुम्हालाही मधला डोळा आहे. मला वाटतं कदाचित मधला डोळा ही एक संकल्पना असेल. संकल्पना नाही, ह्याच्यामध्ये मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन होत असताना ते असं होतं की यांचा थर्ड आय ओपनच राहतो. नाही, म्हणजे शंकराला तिसरा डोळा होता ही संकल्पना असेल. म्हणजे मुळात शंकराकडे ती अतिंद्रिय शक्ती होतीच. अच्छा, म्हणजे मिड ब्रेन ऍक्टिव्हेशनचे उद्गाते हे भगवान शिवशंकर आहे. नक्कीच. अच्छा, ओके. मला सांग प्रेम, तू ज्या वेळेला एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतोस त्यावेळी तू श्वास घेतोस, बरोबर आहे? त्यातनं तुला नेमकं काय स्मेल येत असतो? हो, स्मेल येतो. जे कलर आहेत त्यांचा स्मेल येतो. आणि ज्यावेळी त्या गोष्टीवर पूर्ण कॉन्सन्ट्रेट करतो त्यावेळी थर्ड आय समोर ती गोष्ट दिसते. अच्छा, म्हणून आपल्याकडे म्हणतात की भ्रुकुटीवरती लक्ष केंद्रित करा. दोन्ही भुवयांच्या मध्ये आपली भ्रुकुटी असती, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या समोर जे ऑब्जेक्ट आहे त्याचा मागोवा, त्याचा वेध घ्यायला शिका. आणि तुमच्याकडे ती वेध घेण्याची शक्ती आहे. पण हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याच्यानंतर करून झाल्यानंतर काही दमणूक किंवा असा थकवा जाणवतो? नाही जाणवत. मग असे वेगवेगळे सगळे स्मेल जे तुम्ही घेता ते स्मेल साठवून कुठे ठेवता तुम्ही? का तीच तर तुमची खरी ताकद आणि ऊर्जा आहे? आम्ही ते श्वास घेतल्यानंतर आम्हाला ते कळालं तोच स्मेल आहे. मग आम्ही पण तो स्मेल कशाचा आहे हे आकलन कसं होतं तुम्हाला की हा स्मेल त्याचाच आहे? म्हणजे आपल्याला मोगऱ्याचा वास माहित असेल तर आपण म्हणू मोगऱ्याचा वास आहे, चंदनाचा वास माहित असेल तर म्हणू. पण मला जर चंदनाचा वासच माहित नसेल तर हा वास चंदनाचा आहे मी कसं सांगणार? तुम्ही बोला ते झालं याबद्दल, कारण मी हे माझ्या मनातले प्रश्न विचारतोय की जे अनेक प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न आहेत. 4 तासाच्या कार्यशाळेमध्ये प्रत्येकाचे सेन्स वेगवेगळे असतात. पण मला खरंच समजत नाही की केवळ 4 तासामध्ये हे होऊ शकतं? फक्त 4 तासामध्ये होऊ शकतं आणि ते फक्त आमच्या या ब्रेन संकेत आणि एमके जीनियस कडूनच होऊ शकतं. पण मला सांगा, आता यांची ऍडव्हान्स स्टेज चालू आहे म्हणताय, म्हणजे त्याला पुन्हा त्या 4 तासानंतर आणखीन काही शिक्षण किंवा साधना करणं आवश्यक असतं का? मी साधना शब्द अतिशय जबाबदारीने वापरतोय. नाही, साधना म्हणजे रोज सकाळी यांना 1-2 मिनिटं ब्रिदिंग हे करावंच लागतं. त्या ब्रिदिंग करण्यानं काय होतं की ब्रेनला ऊर्जा मिळते आणि ब्रेन ब्रिदिंग केल्यानंतर हे जर अभ्यासाला वगैरे बसले तर जेवढं काही अभ्यास वगैरे करतात हे त्यांच्या परफेक्ट डोक्यात राहतं. आणि ह्याचं इमॅजिनेशन हे परीक्षेच्या वेळी वगैरे करू शकतात, जेणेकरून जे मी वाचलंय ते मला तिथं लक्षात येतं. अशी यांची पूर्ण प्रतिक्रिया आलेली आहे. नाही, मगाशी तुम्ही बोलताना मला म्हटलात की या मुलांचं ज्यांचं मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन झालेलं आहे त्या मुलांनी एखादं पुस्तक जरी असं चाललं तरी त्या पुस्तकामध्ये काय लिहिलं आहे, त्याच्यामध्ये काय अर्थ आहे, सारांश आहे, हा सगळा ते सांगू शकतात. मग ही अशी मुलं 12वी 10वीच्या बोर्डामध्ये 100% जाऊन पोहोचली तर नवल वाटायला नको? काही अडचण नाही सर, होऊ शकतं आपल्याला, ते 100% होऊ शकतं. आता ह्या मुलांच्यातले जे अभ्यासाची प्रगती म्हणा किंवा यांचे जे मार्क्स आहेत ते त्या दिशेनेच चालू आहेत आणि आता प्रत्येक पालक आमच्याकडे येत आहेत ते त्या उद्दिष्टानेच यायला लागले. पण मग जो सर्वसामान्य मुलगा बिचारा वर्षभर घासून अभ्यास करतोय तो मुलगा आणि 4 तासामध्ये ज्यांनी आपली मिड ब्रेन ऍक्टिव्हेशनची कला शिकून घेतलेली आहे त्या मुलांमध्ये मग कसा फरक करायचा? नाही सर, ह्याच्यासाठीच DMIT टेस्ट पण महत्वाची आहे, ज्याच्यावरून आपल्याला हे कळतं की मुलांचा नक्की कल कसा आहे, शिकतात कसे, बघून शिकतात, ऐकून शिकतात की हालचालीतून शिकतात. त्यामुळे ही टेस्ट आणि हा मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन ह्या 2 जर झाल्या ना तर मुलासाठी लाईफ टाईमसाठी ह्या 2 गोष्टी बस आहेत.
महेश, मला वाटतं हा एक अतिशय क्रांतिकारी असा विचार आहे आणि हा अनेक लोकांना माहिती नाही आहे. मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन बद्दल मी पण ऐकलं होतं, वाचलं होतं, पण मी आज प्रत्यक्ष याची देही याची डोळा सगळं अनुभवतोय. मला या मुलांकडून अजूनही काही प्रयोग करून घ्यायचे आहेत, कारण माझ्यातली उत्सुकता आणखीन वाढलेली आहे. ते प्रयोग आपण आधी बघूया आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा आपण याकडे येऊया. दोघांनी पुन्हा एकदा डोळे बांधा. मी मगाशीच काही वस्तू आणलेल्या होत्या की त्या त्यांना दाखवलेल्या नव्हत्या. मी त्या अतिशय लपवून आणलेल्या आहेत. हेतू हाच आहे की खरोखर मला त्यांची परीक्षा घ्यायची आहे. परीक्षा शब्द सुद्धा चुकीचा आहे, पण मला स्वतःच त्याबद्दल उत्सुकता आहे की मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर ही मुलं किती शार्प झालेली आहेत, त्यांची संवेदनशीलता किती पटीनं वाढलेली आहे हे आपण बघतोय. त्याच्यातच हा एक प्रयोग करून बघूया. माझ्या खिशामध्ये मी काही वस्तू मगाशी आणलेल्या होत्या, त्या वस्तू मी काढतो आणि त्या वस्तू त्यांच्यासमोर त्यांना स्पर्श न करता त्याचा आकार काय आहे किंवा ते नेमकं काय आहे हे सांगू शकतात की आपल्याला बघायचंय. पहिल्यांदा मी विचारतो, सानिका, तुला माझ्या समोर एक वस्तू आहे, त्याचा आकार काय आहे तू सांगू शकशील का? काय आहे? गोल. गोल आहे. त्याच्यावरती काही अक्षरं लिहिलेली आहेत, ती अक्षरं सांगू शकशील तू? ते हिरव्या कलरनं लिहिले आहेत. बर. सानिका ब्रीदिंग घेऊन श्वासोच्छवासातून त्या अक्षरांना स्पर्श करते. वेल. काय काय शब्द आहेत? वी केअर. वी केअर, बरोबर. त्याच्यावरती काय आहे? वी केअर या दोन शब्दांच्या वरती लिहिलं आहे. ते वी केअर लिहिले त्याच्यापैकी छोट्या अक्षरातून लिहिले. बरोबर. सानिकाच्या ब्रीदिंगचा स्पीड वाढलाय, तीव्रता वाढली आहे. कोल्हापूर. करेक्ट. कोल्हापूर हा शब्द आहे. कोल्हापूर वी केअर असा हा एक गोल बॅच होता, तो बॅच मी तिला दाखवलाय. आता प्रेम, मी तुझ्याकडे येणार आहे. मी तुझ्यासाठी एक वस्तू तुझ्या समोर धरणार आहे. ती वस्तू काय आहे मला तू सांगायचंस. मी ही आत्ताच माझ्या खिशातनं वस्तू बाहेर काढलेली आहे. ती वस्तू काय आहे? गॉगल आहे. गॉगल आहे. बर, व्हेरी गुड. मला आणखीन एक वस्तू दाखवायची आहे. ती वस्तू तुम्ही स्पर्श न करता ओळखून दाखवावीत अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मी या सगळ्या वस्तू खिशातून लपवून आणलेल्या आहेत. स्टुडिओत येताना सुद्धा या मुलांना दिसणार नाही त्याची काळजी घेतलेली आहे. सानिका किंवा प्रेम कोण सांगणार? सानिका लगेच सांगणार. सांग काय आहे? तो रिमोट आहे. रिमोट आहे. बर, व्हेरी गुड. तो एसीचा असणार. एसीचा असणार. अरे वा, बर. व्हिडिओकॉन त्याची कंपनी आहे. क्या बात है. आणि ते मोबाईल सारखी स्क्रीन आहे ब्लॅक कलरच्या ह्याच्यामध्ये. बरोबर. आणि व्हाईट कलरचे हे. माय गॉड, अमेझिंग अमेझिंग. माझे हे प्रयोग जे आहेत हे जादूचे प्रयोग नाही आहेत. हे प्रयोग हे मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन झालेल्या मुलांकडून होत आहेत. प्रेम, मी तुझ्यासमोर एक पुस्तक आणणार आहे. हे ते पुस्तक आहे. हिरवा कलर आहे. हा. मध्ये चित्र आहे कोणाचं तर फोटो आहे. हा. आणि वरती संपूर्ण ग्रामविकास लिहिलेला आहे. माय गॉड, बाप रे, अगदी बरोबर ओळखलेलं आहे. संपूर्ण ग्रामविकासाचं एक माझ्याकडे पुस्तक होतं, ते मी आता इथे आणलेलं होतं. दुसरं पुस्तक एक मी त्यांच्या समोर धरतो. ते काय आहे आपण त्यांना विचारूया. सानिका, तू सांगशील का आता? तिथं गांधीजींचं एक चित्र आहे. बर. ती मग पूर्ण ब्लॅक आहे. हा. आणि पुढे व्हाईट कलरचं हे आहे. त्याच्यावरती काय लिहिलंय? त्या पुस्तकाचं नाव आहे स्वराज्य की. बरोबर, थोडस चुकलेलं आहे. स्वराज्याची हा. साधना. अगदी बरोबर. स्वराज्याची साधना हे महात्मा गांधींचं पुस्तक आहे. आता शेवटचा एक प्रयोग करून बघूया. मी प्रेम, तुझ्या समोर एक वस्तू धरलेली आहे. काय वस्तू आहे ती?
सीडी आहे. बर, व्हेरी गुड. आणि मी एक ऍक्शन करणार आहे, ती ऍक्शन तू काय हे ओळखू शकशील का? हात जोडलेले आहेत. आणि मला आता वाटतंय हे केवळ हात जोडून थांबून चालणार नाहीये, तर यांचे पाय धरले पाहिजेत. तुम्ही ज्या पद्धतीनं हे संपूर्ण वेगळे प्रयोग करून दाखवले आहेत हे थक्क करणारे आहेत. पण पुन्हा एकदा हे जादूचे प्रयोग नाही आहेत, मिड ब्रेन ऍक्टिव्हेशनचे. मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन मधला एक आणखीन एक प्रयोग, तो म्हणजे त्यांच्याकडे एखादं पुस्तक दिल्यानंतर त्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे, कोणत्या भाषेमध्ये ते लिहिलेलं असू दे, पण त्या पुस्तकाचा सारांश काय आहे हे ते सांगू शकतात. तो प्रयोग करण्यासाठी मी आता हे पुस्तक मी आता आणलेलं आहे. हे पुस्तक मी प्रेमच्या हातात द्यायचे आणि त्यानुसार हे पुस्तक कशावरती आहे, काय आहे हे तो आपल्याला सांगू शकेल का बघूया आपण. किमान त्याचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ काय आहे हे तरी तो आपल्याला नक्कीच सांगेल असं वाटतं. प्रेम, हे पुस्तक तुझ्या हातात घे. डोळे पूर्णपणे बांधलेले आहेत. पुस्तक त्याच्या हातात दिलेलं आहे. ते पुस्तक प्रेमनं आपल्या कानापाशी नेऊन ते नुसती त्याची पानं तो चाळतोय आणि त्या पानांच्या चाळण्यातून जो ध्वनी येतोय तो ध्वनी आणि त्या पुस्तकाचा त्यांना जाणवणारा स्मेल, याच्यातून ते आपल्याला सांगणार आहे. तो स्मेल आपल्याला अजून तरी कोणाला जाणवत नाही. त्यासाठी आपल्याला आपलं मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन करून घ्यावं लागेल. पण प्रेमला मात्र त्याचे जे काही अँटेना आहेत, सगळे जे काही सेन्सर्स आहेत ते त्यानं जागृत केले आहेत, त्यामुळे त्यालाच फक्त कळते. काय आहे, कळालं प्रेम? काय आहे मला ती सांग. या पुस्तकाचा जो मुखपृष्ठ आहे त्याचा रंग कुठला आहे? ब्ल्यू. निळा, बरोबर. काय लिहिलंय त्या पुस्तकावरती? नाव काय पुस्तकाचं? दर्पण आणि त्याच्या खाली एक जीवन आदर्श. वा, दर्पण एक जीवन आदर्श, बरोबर. काय तुला जाणवलं या पुस्तक कशाबद्दल असावं? योगा, मेडिटेशन याच्यावर पुस्तक आहे. क्या बात है, बरोबर. आणि तिथं मागच्या पानावर पिवळा कलर आहे आणि वरती एक फोटो आहे आणि खालच्या साईडला 3 पुस्तकांची ऍड आहे. बरोबर. हे पुस्तक कुणाचं आहे? त्या लेखकांचं नाव त्या फोटोच्या खाली आहे. तू सांगू शकशील ते पुस्तक कुणाचं आहे? ते नाव लिहिलंय त्या पुस्तकावरती मागच्या बाजूला. विनोद. अगदी बरोबर. त्याच्या आधी एक शब्द आहे. हा, संप्रदा. काय? संप्रदा. जवळ आलीस तू. संप्रसाद. अगदी बरोबर. डॉक्टर संप्रसाद विनोद यांचं दर्पण एक जीवन दर्शन हे पुस्तक मी त्यांच्या समोर म्हणता येणार नाही, कारण त्यांचे डोळे बांधलेले आहेत. त्यांच्या डोळ्यापासून, बांधलेल्या डोळ्यापासून 4 ते 5 फूट अंतरावरती मी पुस्तक धरलेलं होतं. प्रेमनं केवळ त्या पुस्तकांच्या पानांच्या चाळण्याच्या आवाजातून या पुस्तकाचा सारांश आणि विषय सांगितलेला आहे. मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं नुसते हात जोडून चालणार नाहीत, तर त्यांना साष्टांग नमस्कार घातला पाहिजे. पण पुन्हा एकदा हे जे काही शास्त्र आहे त्या शास्त्राकडे येऊया. तुम्ही दोघांनी आता डोळे सोडायला हरकत नाही, कारण तुम्ही डोळे बांधलेत तरी सुद्धा आमच्यापेक्षा जास्ती डोळस आहात, त्यामुळे तुम्ही डोळे सोडाच. महेश, मगाशी आपण बोलत होतो त्या पद्धतीनं की हे अशा पद्धतीनं यांचा जो काही मग ग्रास्पिंग करण्याचा जो वेग असेल, जी क्षमता असेल, ही कुठल्या टप्प्यापर्यंत जाऊ शकते? हा, आता मगाशी आपला जो विषय होता की हे मग असं एकदमच या सगळ्यांना यायला लागेल का? तर असं नाही होणार. 4 तासामधले जे काही बॅच होईल, 4 तासामधले त्यांचं ऍक्टिव्हेशन होईल, तिथे ऍक्टिव्हेशन होईल. त्यानंतर त्यांना पहिल्यांदा रंग कळायला लागतील, रंगाचे स्पर्शनं सगळ्या गोष्टी जाणवायला लागतील. हळूहळू ते वस्तू ओळखायला लागतील. हळूहळू जसं ते साधनं करत जातील. याला सुद्धा थोडेसे कष्ट आहेत. बरोबर. त्याला रोजच्या रोज ब्रिदिंग केलं पाहिजे. ऍटलिस्ट पहिले 90 दिवस तरी ते रोज सातत्यानं न चुकवता सकाळी दुपारी या 2 वेळेला तरी ऍटलिस्ट केलं पाहिजे. संध्याकाळी थोडंसं लवकर केलं पाहिजे. हे जे लोक व्यवस्थित करतील, ब्रिदिंग हे योगामध्ये पथ्य आहेत का? म्हणजे आहाराची पथ्य काही नाहीत. म्हणजे तो मुलगा शाकाहारी असेल, मांसाहारी असेल, कुठलाही, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. जे योगामध्ये सांगितलं की रोज आपण अनुलोम विलोम वगैरे जे प्राणायाम आहेत ते केले पाहिजे, तेच इथं पण तेच म्हणत होतो. म्हणजे पुन्हा एकदा याचा
कुठेतरी रेफरन्स योगा आणि प्राणायाम म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काही पूर्वापार लिहून ठेवलेलं आहे, जी प्रचंड मोठी शक्ती आहे, ताकद आहे, ती ताकद जागवण्याचं काम फक्त आता केलं जाते पुन्हा एकदा. हे जरी शास्त्रीय असले तरी ह्याची जी की आहे म्हणतो, जी किल्ली आहे ती मात्र ब्रिदिंगच आहे. म्हणजे ऍक्टिव्ह झाल्यानंतर मी ऍक्टिव्ह झाले म्हणून चालणार नाही, तर ह्याचं रोज ब्रिदिंग करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी किती वेळ द्यावा लागतो? फक्त 2 मिनिट. फक्त 2 मिनिटं, 1 मिनिट 46 सेकंद. म्हणजे जर आपण तो बघितलं ब्रिदिंगची एक सायकल जर आपण बघू शकतो, प्रेमला दाखवायला सांगितली तर तो दाखवू शकेल. प्रेम काय करतोस, ब्रिदिंग करतोस ते कसं करतोस तू? 1 2 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 बस असं 10 वेळा सकाळी करायचं आहे. ही एक सायकल झाली. अशा 10 सायकल. पण तो श्वास घेत असताना संपूर्ण श्वास तो आत घेत होता, कारण मला त्यावेळी जाणवलं की त्याच्या इथे गळ्याच्या इथे दोन्ही बाजूला असा आत खड्डा पडला होता. हे त्यानं पूर्ण क्षमतेनं तो श्वास आत घेतला होता, त्याच्यामुळे ब्रेनला फार भरपूर ऊर्जा मिळाली. अच्छा, म्हणजे पुन्हा एकदा आपण जे म्हणतो प्राणवायू, बरोबर, तो प्राणवायू मेंदूपर्यंत पोहोचला होता त्याच्या. आणि हे ब्रिदिंग करून लगेच जर ते अभ्यासाला बसले ना, तर ते काय अभ्यास करतायत ते 100% त्यांच्या डोक्यात राहतं. अमेझिंग आहे हा सगळे. म्हणजे हे आपलं पूर्वापार शास्त्र जरी असलं, कला जरी असली, तरी आपण सगळेजण ते विसरलो होतो आणि आज या निमित्तानं पुन्हा एकदा त्याला उजाळा मिळतोय. पण मग असा दिवसातून 2 वेळा व्यायाम करायचा नाही, असा सकाळी 1 वेळा केला तरी बस आहे. बर, फक्त 2 मिनिटं सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर 2 मिनिटं फक्त करायचं आहे. आणि याच्यानंतर रोजचं आपलं रुटीन लाईफ चालू असतं. पण हे फक्त थोडे इतरांच्या पेक्षा थोडे ऍडव्हान्स असतात. ही पण मला सांगा प्रेम, आणखीन सानिका, तुम्हाला आता शाळेमध्ये इतरांपेक्षा वेगळं काही वाटतं का? वेगळं काही फील होतं का? हो. काय वाटतं? शिक्षक ज्यावेळी शिकवतात त्यावेळी इतरांच्या पेक्षा फास्ट लक्षात राहतं. बर, पण मला एक सांगा, हे लक्षात राहतं की तुम्ही शिकता? म्हणजे आपल्याकडे पुन्हा एकदा शिक्षण पद्धतीमधला फार एक मोठा तो प्रवाद आहे, वाद आहे की शिक्षण हे आकलन करून घ्यायचं असतं, समजून घ्यायचं असतं, शिकायचं असतं, का ते फक्त स्मृतीमध्ये ठेवायचं असतं? कारण बऱ्याचदा आपण असं म्हणतो की पुढचं पाठ मागचं सपाट. तुम्ही पाठ करता, लक्षात ठेवता, की तुमच्या मेंदूमध्ये ते फिट बसतं, तुम्ही शिकता, आत्मसात करून घेता? शिकतो आम्ही ते. म्हणजे ज्यावेळी ते शिक्षक हालचाल करून दाखवतात किंवा एखाद्या फळ्यावर लिहून दाखवतात, त्या पूर्ण फळ्यावर जर कॉन्सन्ट्रेशन केलं तर परत थोड्या वेळ कॉन्सन्ट्रेशन केलं तर तो पूर्ण बोर्ड आपल्या डोळ्यासमोर येतो. पण सानिका ताई, तुम्ही जर वर्गामध्ये डोळे मिटून बसलात, तुम्हाला सगळं दिसत असणार, खरं शिक्षकांना वाटणार ही मुलगी झोपली आहे काय म्हणून, होय ना? असं काही झालंय का तुझ्या बाबतीत? नाही. तू वर्गामध्ये डोळे मिटत नाहीस, नाही. मग तू डोळे उघडे ठेवून जर शिकत असशील तर आणखीन दुप्पट वेगाने शिकत असशील. कारण डोळे मिटल्यानंतर जर तुम्ही इतकं सुंदर ग्रास्प करू शकत असाल, तुम्हाला जर इतक्या सगळ्या गोष्टी जाणवत असतील, तर डोळे उघडे ठेवल्यानंतर तो स्पीड आणखीनच वाढणार ना. मी मजा केली तुझी. पण मला सांग, तू आता ज्या वेळेला या सगळ्या प्रयोगांमध्ये तू ज्या पद्धतीनं व्यक्त होतीयस, त्याच्यानुसार तुला स्वतःला आपल्यामध्ये काही बदल झालाय, आपल्याला काही मानसिक दृष्ट्या एक शांतता मिळते, असं काही वेगळं फिलिंग येतं? तसं नाही, खरं माझे अभ्यासामध्ये ते चांगले मार्क्स येतात आणि मला लर्न पण लगेच होतं. बर, ही कधी शिकलेत हे दोघं? हे 1 वर्ष झाले पूर्ण. 1 वर्ष झाले पूर्ण झालं. अच्छा. आणि मगाशी तुम्ही मला सांगत होतात की ही मुलं डोळे बांधून सायकल पण चालू शकतात? हा, सानिकाने पण आज सकाळीच तो उपक्रम केला. स्कूलमध्ये तिने ते सायकल चालवण्याचा उपक्रम केला. परत काही कोवरेज चित्र दिला त्यांना, तर रंगपेटी दिला तर ती परफेक्ट रंगवून पण देतील तुम्हाला. हे भरपूर ऍक्टिव्हिटी करतात. ते टीव्हीचं चॅनल चालू असेल तर बंद डोळ्यानं तुमचं BTV हे ते सगळं अगदी व्यवस्थित सांगणार. अरे बापरे. असं खुर्चीवर बसून सगळ्या गोष्टी सांगणार. काय चालू आहे चॅनलवर, कुठले सिनेमा असेल तर ते कोणता सिनेमा चालू आहे तेही सांगणार. पण मग काही कालावधीनंतर जर यांच्यामधली ही इंट्युएशनची शक्ती जर वाढली, इंट्युएशन हा शब्द मला जो सुचला तो वापरला मी, कदाचित ते काही वेगळा असेल, तर मग या भिंतीच्या पलीकडे काय चालू आहे, माझ्या खिशामध्ये काय आहे, हे सुद्धा यांना कळू शकेल. फक्त पॉझिटिव्ह गोष्टीच्या दृष्टिकोनातून कळू शकेल. पण याचा जर वापर निगेटिव्ह साठी होत असेल तर मुळात या मुलांचं ऍक्टिव्हेशन पण होत नाहीये. म्हणजे तो उद्देश असेल तर फक्त पॉझिटिव्ह यांच्यात बदल दिसतील. पण सर, याच्यामध्ये पुन्हा एक सापेक्षतावादाचा मुद्दा येतो. म्हणजे मगाशी सुरुवातीला जो मी मुद्दा मांडला की जर भारत पाकिस्तान सीमारेषेवरती अशी मुलं गेली आणि तिथे शत्रू पक्ष जो काही करतोय त्यांनी सांगितलं, तर ते त्या देशासाठी ते कदाचित निगेटिव्ह असेल, पण माझ्या देशासाठी ते पॉझिटिव्ह असणार आहे. नक्कीच सर. मग त्यामुळे या मुलांचा जर अशा पद्धतीनं वापर करायचा ठरवला तर मला वाटतं की आपल्या देशाकडं मान वर करून बघायचं कोणा धारिष्ट राहणार नाही. नक्कीच. कारण तो माणूस काय करतोय भिंतीच्या पलीकडे हे इकडे बसून सांगू शकतील. हो, असं होऊ शकेल.
काही पुढे अडचण नाही, होऊ गेल्यानंतर. शकेल. कारण या मुलांची जी काही प्रगती आम्ही बघितली आहे गेल्या 1-1.5 वर्षामध्ये, गेल्या 1 महिन्यापूर्वी ज्यांनी ट्रेनिंग केलं ती मुलं पण बाहेर आली आहेत की जी मुलं आता फक्त स्पर्शानं कलर ओळखतील किंवा स्पर्शानं ती ओळखतील, त्यांना काहीतरी हातात द्यावं लागेल. ही मुलं आज त्यांना स्पर्श करावा नाही लागेल. पहिली स्टेप आहे ती स्पर्शानं रंग ओळखायची. बरोबर, त्यांना स्मेल येतो तो. ओके, नाही दुसऱ्या स्टेप मध्ये स्मेल येतो. स्पर्श करत असताना त्यांना तो स्मेल येतो. स्पर्श करत असताना स्मेल येतो, त्याचा स्पर्श जाणवतो. म्हणजे आता जसं हिला रंगांचा स्पर्श जाणवतो. रंगांचा स्पर्श जाणवतो. ऐकावे ते नवलच तसं सगळे प्रकार चालू आहेत. मग आता 1 वर्षामध्ये ऍक्टिव्हिटीज करून 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 ही मुलं आज या स्टेजवरती आहेत. नॉट ओनली ऍक्टिव्हिटीज की रोजचं असलेलं ब्रिदिंग, यामुळे ही मुलं आज जसे आपण एक्सपेरिमेंट करून घेतले तसे एक्सपेरिमेंट त्यांच्याकडे करून घ्यावे लागतात. काही गरज नाही सर, पण ऍक्टिव्हिटी केला तर त्यांच्या ब्रेनला चांगला येते, ऊर्जा मिळत जाते. जेवढं करशील तेवढे चांगलं. आणि पुन्हा कन्फर्मेशन पण मिळतं आपल्याला, कन्फर्मेटरी टेस्ट पण होती. बरेच ठिकाणी मुलगी पेपर वाचत असते आणि तो पेपर कम्प्लीट दिसेनासा झाला तरी तो पेपर ती वाचतच राहते, एवढ्यापर्यंत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होतं. अगदी बाहेरच्या खोलीत मुलगा बसलाय आणि आत मम्मी काय करते बघ, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन कर, तर ते मम्मी काय करते एवढ्यापर्यंत ते परफेक्ट सांगतात. एवढं यांचं कॉन्सन्ट्रेशन हाय होतं. बाप रे. पण म्हणजे ही कला मुळात त्याचा निगेटिव्ह गोष्टीसाठी वापर करता येत नाही, नकारार्थी वाईट गोष्टींसाठी वापर करता येत नाही. पण चांगला जर वापर केला तर मला वाटतं प्रचंड मोठे बदल होऊ शकतील. जे सामाजिक आणखीन राजकीय पातळीवरती या गोष्टीचा चांगल्यासाठी वापर करायचं ठरवलं तर खरंच खूप चांगलं चित्र तयार होईल. मला वाटतं मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन या कलेबद्दल किंवा या शास्त्राबद्दल अजूनही माहिती घेतली पाहिजे. मला स्वतः ती आता उत्सुकता निर्माण झाली आहे, तुम्हालाही झाली असेल. जर तुम्हाला या संदर्भामध्ये अधिक माहिती घ्यायची असेल तर तुमच्या आता टीव्हीवरच्या पडद्यावरती जो नंबर येतोय त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. या नंबरवरती संपर्क साधल्यानंतर तुम्हाला मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन या संकल्पनेविषयी, या शास्त्राविषयी आणखीन माहिती मिळू शकेल. तुर्तास आज आमच्या स्टुडिओमध्ये हे चौघेही आले. एका अत्यंत वेगळ्या भन्नाट अशा विषयावरती प्रचंड वेगळी अशी माहिती मला आपल्या सगळ्यांना दिली. याबद्दल मी चौघांचे आभार मानतो. विशेषतः या 2 बालमित्रांचे मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. अशाच पद्धतीनं तुमच्यातली पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह ऊर्जा अजून डेव्हलप करा. त्याचा संपूर्ण जगाला, समाजाला चांगला उपयोग होईल असं काम तुमच्या हातून घडावं एवढीच तुम्हाला दोघांना सदिच्छा देतो. तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडनं अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह एनर्जी त्यांची डेव्हलप करताय आणि त्यांना एका वेगळ्या उंचीवर नेताय. याबद्दल तुमचंही मनापासून कौतुक करतो. संवाद प्रतिवादचा आमचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे न विसरता जरूर आवर्जून कळवा. अशा वेगळ्या मुद्द्यांतून आम्हाला कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय काय चालू आहे, सगळंच काही वाईट चालू नाही, खूप काही चांगल्या गोष्टी घडतायत हे सुद्धा दाखवायचं असतं. आणि म्हणून आज हा मुद्दाम आम्ही या चौघांना बोलवून हा एपिसोड केला. संवाद प्रतिवादमध्ये आज इथंच थांबूया. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.